हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल क्रिएट अँड ग्रो. आज मी अख्ख्या मुगाची डाळ करणार आहे. त्यासाठी मी 1 वाटी मूग भिजवून घेतले आणि त्याला कुकरला लावून 4 शिट्या करून घेतल्या. ही डाळ खूप टेस्टी बनते. ही बघा अशी शिजवून घेतली. गॅसवर एक भांडं ठेवलेलं मी त्यासाठी. आता फोडणी करणार आहे. फोडणीसाठी भांड्यामध्ये मी 2 चमच तेल टाकलेलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तेल तापलं की त्यामध्ये जिरे टाकले मी, मोहरी, आणि बारीक चिरलेलं लसूण आहे ते टाकलं. 2 अख्ख्या मिरच्या लाल आणि शेंगदाणे, कढीपत्ता याला छान ढवळून घेतलं, परतलं. ॲक्च्युली शेंगदाणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडेल तर टाका, नाहीतर नका टाकू, पण मला आवडते आणि छानही वाटते ते म्हणून टाकलेलं. त्यानंतर मी बारीक चिरलेला एक कांदा टाकला आणि त्याला छान असं परतून घेतलं. त्यानंतर 2 मोठे टमाटर टाकले मी, मोठे मोठे चिरले आहे, असे रफली चॉप केलेले. मला असे आवडतात म्हणून तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता, कमी जास्त. त्यानंतर मी मीठ टाकलेलं चवीपुरतं आणि त्याला छान असं परतून घेतलं. त्यानंतर हळद टाकली, लाल तिखट आणि धने जिरे पावडर आहे ते, आणि त्याला छान असं हाय फ्लेमवरती परतून घेतलं. मी आलं लसूण पेस्ट विसरली होती, ती मी आता टाकत आहे. तुम्ही जेव्हा आपण कांदा परततो ना तेव्हाच टाकायचं. त्यानंतर झाकण ठेवून 1 मिनिट त्याला शिजवून घेतलं. टमाटर वगैरे छान असं स्मॅश झालं पाहिजे म्हणून. बघा असं छान. त्यानंतर त्या फोडणीमध्ये ही डाळ जी अख्खे मूग शिजवून घेतले आपण ते टाकले, बघा यासारखं. आणि त्याला एक उकळी येईपर्यंत छान आणखी शिजवून घेतलं झाकण ठेवून. बघा असं छान. खरंच ही डाळ खूप छान लागते, मला तर फार आवडते. तुम्ही नक्की करून बघाल, तुम्हालाही आवडेल. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलेलं 1 ग्लास, आणखी अर्धा ग्लास टाकलेला. ॲक्च्युली मला ही डाळ पातळ आवडते. तुम्हाला जर ती दाट आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी कमी टाकू शकता. मला पातळ आवडते म्हणून मी पाणी माझ्या आवडीनुसार टाकलेलं. तुम्ही कमी जास्त पाणी टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी टाकू शकता. बघा छान त्याला डाळीला मी उकळून घेतलेलं आणि त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकलेली. मला कोथिंबीर फार आवडते आणि हिवाळा असल्यामुळे खूप अवेलेबल पण असते घरी. आणि ते ग्रीन व्हेजिटेबलमध्ये पण येते म्हणून कोथिंबीर खायला हवी आणि मी खाते पण. बघा रेडी झाली आपली डाळ. आणि बघा मी ह्याला या टाईपचं असं काढून घेतलेलं बोलमध्ये का. बघा यासारखी दिसते. जितकी छान तितकीच अतिशय चविष्ट ती खायला पण लागते. तुम्ही नक्की करून बघा ही डाळ, तुम्हालाही आवडेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज.